माझ्या भावाच्या गाण्याचं डेकोरेशन कसं केलं आहे आणि कोणी कोणी केलं आहे ते तुम्हाला मी आता आज व्हिडिओमध्ये सांगते. खूप काही अशा लग्नाच्या म्हणजे व्हिडिओ आहेत त्या मी एक 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 आता तयार करून चॅनलवर अपलोड करत आहे. तर गाण्याची व्हिडिओ राहिली होती. सुवासिनीच्या कार्यक्रमाचं जे काय होतं ते मी व्हिडिओ चॅनलवर टाकलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा. तर सुरुवात आहे बघा, छान असं मुलींनी फुलांनी, बांगड्या, पान आणि अजून सुपाऱ्या असं त्यांचं डेकोरेशन केलं. आणि ह्या म्हाताऱ्या बायकांची दुपारपासनं कंटिन्यू गाणी चालू आहेत. जसं ते स्वयंपाक बनवत आहेत सुवासिनीचा तशी गाणी चालू. खूप सुंदर गाणी म्हणतायत, पण आवाज एवढा सगळ्यांचा गोंधळ आहे त्याच्यामुळे मला काय ते व्हिडिओमध्ये मी आवाज घेतलेला नाही आहे. तर आता त्यांची तयारी चालू आहे. जात्यावर हळद दळताना कोणती गाणी म्हणायची हे त्यांचं तर एकमेकीला विचारणं चालू आहे. तर मी म्हटलं आधी सुरुवात करावी माझ्यापासून, भावाला औक्षण करून घ्यावं. आवरायला जराही आम्हाला वेळ भेटला नव्हता त्याच्यामुळे जास्त काही मी आवरलेलं नाही आहे. साधी अशी साडी घातलेली आहे आणि नंतर तुम्हाला सगळं आता डेकोरेशन मी एक एक केल्यानंतर सगळं दाखवते. सुंदर महाराजांची तर मूर्ती ठेवलेली होती, तिला पण हार तिचं पण बाजूने सगळं छान फुलाने डेकोरेशन सजवलं होतं. खूप छान ती मूर्ती सगळ्यांना आवडली होती. आणि हे बघा असं सगळ्यांनी मिळून जात्याचं डेकोरेशन केलं होतं. आणि सुरू झाली यांची परत एकदा गाणी. तर सगळे पाहुणे जमायला चालू झाले होते. माझी मावशीच्या जाऊ सगळेजणांचे मस्त असं चालू होती. हे म्हणजे लग्नातली जी मजा असते ती खूप भारी असते. तर मग आता चला म्हटलं आपण पण छान अशा व्हिडिओ फोटो सगळं काढून घ्यावं. तर माझं ते चालू होतं, व्हिडिओ काढायचं, फोटो काढायचं. मग कसा वाटला आमचा गाण्याचा कार्यक्रम तो तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. एक छोटीशी तयारी केलेली होती, म्हणजे जास्त काय नव्हतं, कारण कसं असतं शहरामध्ये जागा अपुरी पडते. मग चला भेटूया पुढच्या अजून एका छान व्हिडिओमध्ये.